गावात सार्वजनिक रस्त्यावर चिखल खड्डे, ग्रामस्थांची व्यथा बिकटच. रेणुकानगर स्थित ग्रामस्थ वैतागले. लोकप्रतिनिधींनी दखल घेणे गरजेचं. गाव पातळीवर रस्ता ही एक मूलभूत सुविधा व महत्त्वाचा घटक आहे आणि तो हक्क आहे. परंतु बोरगाव मंजू शहरातील ग्राम सचिवालय कार्यालयापासून ते संत गजानन महाराज मंदिर व इतर रेणुकानगरातील रस्ते खड्डेसह दगडगोटे, त्यामुळे रेणुकानगर वासियांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत असल्याचं वास्तव आहे. बोरगाव मंजू शहरातील विकसित व 4,000हून अधिक लोकसंख्या आहे. याच नगरात ग्राम सचिवालय कार्यालयापासून येणारा मुख्य मार्ग आहे. परंतु 1 वर्षांपूर्वी मंजू बाबा दर्गा ते रेणुकानगर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट नाले अर्धवट बांधकाम करून सोडून दिले आहेत. या सिमेंट नाल्या अर्धवट बांधकामासह रोडच्या पेक्षा उंच असल्यामुळे रेणुकानगर वासियांना जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयासमोर दगड मुरुमीकरण केले आहे. शिवाय सार्वजनिक पाणी पुरवठा योजना पाईपलाईन खड्डा खोदून तसाच पडून आहे. त्यामुळे रेणुकानगर वासियांना जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. ग्राम सचिवालय कार्यालयापासून मुख्य रेणुकानगरात जाणाऱ्या रस्त्यावर संत गजानन महाराज मंदिर, लक्ष्मीनगर, संत गजानन महाराज मंदिर, रेणुकानगर, रेणुका माता मंदिर, शाळा आदी महत्त्वाच्या कामासाठी शहरातील लोकांची नेहमी वर्दळ असते. शिवाय रेणुकानगरातील 4 ते 5,000 लोकसंख्या, परंतु मुख्य रस्ता वस्तीतला जोडलेला एकच आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल, छोटे मोठे रस्त्यावर डबके, त्यामुळे होणारा डास व मच्छरांचा त्रास, तर उन्हाळ्यात धूळ, यामुळे येथील लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय. यामुळे रेणुकानगर स्थित सार्वजनिक रस्त्यावर डांबरीकरणासह वस्तीतील लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.